आणि अशा रीतीने आपली पिठापूरची यात्रा आत्ता पुणे स्टेशनवरनं सकाळी 10:30 सुरू झाली. आपली जी ट्रेन आहे ती कुर्ला टर्मिनस म्हणजे लोकमान्य टर्मिनस ते विशाखापट्टणम अशी आपली ट्रेन आहे आणि ही 24 तास घेते पिठापुरम स्टेशनपर्यंत जायला. तर राईट टाईम जर का गेली तर उद्या सकाळी साधारणतः 10च्या सुमाराला आपली गाडी पिठापूर स्टेशनला पोहोचेल. तर वाटेमध्ये भरपूर स्टॉप आहे तिला. आता इथनं सुटली की पुढचा स्टॉप मात्र सोलापूर आहे डायरेक्ट. तर आता आपण सोलापूरला भेटू आणि मध्ये आसपास जर का दौंडनंतर कुठला चांगला व्ह्यू आला तर तो चांगला व्ह्यूसुद्धा आपण घेऊयात. आपली ट्रेन आता पाटस रेल्वे स्टेशन स्किप करते आहे, थांबत नाही. मुख्य म्हणजे ही गाडी दौंडला पण थांबत नाही. दौंड मोठं जंक्शन आहे पण दौंडला पण थांबत नाही. दौंड क्रॉस केलं म्हणजे स्किप केलं की त्याच्यानंतर गाडी डायरेक्ट सोलापूरला थांबणार. सोलापूरला आमचं जेवण आलं की जेवणसुद्धा तुम्हाला दाखवतो. फोनच्या मायक्रोफोनमध्ये जर का आवाज रेकॉर्ड होत असेल त्या चाकाचा आवाज कसा येतोय बघा, तबला वाजवल्यासारखा. दादिन दिंदा दादिन दिंदा दादिन दिंदा दादिन दिंदा. येतोय ना दादिन दिंदा सारखा आवाज. तरी आता ट्रेनचा स्पीड वाढला त्याच्यामुळे आता एकदम फास्ट बोल ऐकायला येतं असं वाटतंय. मगाशी स्पीड कमी होता तर अगदी दादिन दिंदा स्पष्टपणे ऐकायला येत होतं. ही सगळी पाटस आणि दौंड याच्यामधली ऊसाची शेती, सुंदर असा ऊस डौलदार डोलताना सगळीकडे दिसतोय. दौंड जंक्शन आलेलं आहे. दौंडला गाडी थांबणार नाही पण दौंड स्टेशन स्किप करून पुढे जाणार. पण ट्रॅक मात्र भरपूर चेंज करायला लागतात त्याच्यामुळे गाडीचा स्पीड एवढा कमी आहे. साधारणतः 10 ते 15 किलोमीटर एवढा स्पीड फक्त असेल. आणि दिल्ली साईडला जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत ते दौंडचं जे दुसरं नवीन स्टेशन झालं आहे ते इकडनं डाव्या बाजूनी दौंड मेन दौंड स्किप करून त्या साईडला डाव्या साईडला त्या सगळ्या दिल्ली साईडला जाणाऱ्या गाड्या जातात. हे आपलं दौंड स्टेशन. बारामती आणि अष्टविनायकमधला सिद्धटेकचा जो गणपती आहे त्या सिद्धटेकच्या गणपतीला जर का कोणाला जायचं असेल आणि ट्रेनने जर का आला तर दौंडला उतरून आपण सिद्धटेकला जाऊ शकतो. दौंडवरनं एक साधारणतः अर्धा ते 1 तासाचा फक्त बाय रोड प्रवास आहे सिद्धटेकला जायचा. दौंड पुणे आणि पुणे ते दौंड अशी शटलसुद्धा आहे. डिझेलची शटल आहे ती समोरच्या बाजूला आत्ता आपण जी बघितली ओझर ती आता परत दिसेल. हा फूड स्टॉल गेल्यावरती ही दौंड पुणे शटल आहे. जशी पुणे लोणावळा लोकल आहे, जसं मुंबई ते ठाणे मुंबई ते कर्जत तसं दौंड ते पुणे अशी ही शटल आहे. ही शटल बारामतीला पण जाते. हे जे समोर जे इंजिन दिसतं आहे हे स्पेशली नवीन इंजिन जे आहे हे गुड्स ट्रेनसाठी बनवलेलं आहे. अतिशय पॉवरफुल म्हणजे 100 डब्यांच्या गुड्स ट्रेन हे जे 2 इंजिन आपल्याला दिसत आहेत ते अगदी व्यवस्थित पुल करून 50 ते 60च्या स्पीडनी अगदी नेऊ शकतात असे हे नवीन इंजिन आहेत. हा जो रस्ता आपण बघतोय अंडरपास म्हणजे वर्ण रेल्वे आणि हा जो रस्ता आहे हा रस्ता सरळ पुढे सिद्धटेककडे जातो.
काय सुंदर जलाशय बघा, अप्रतिम. आणि मायग्रेट करून जे पक्षी येतात, असंख्य पक्षी इथे बसलेले दिसत आहेत. आता मूव्हिंग ट्रेनमध्ये मी झूम नाही करू शकत, मी आता दाखवलं असतं, पण मायग्रेटरी बर्ड्सपैकी साधारणतः 400 ते 500 पक्षी तिथे खाली बसलेले दिसतात. आता एक थोड्या वेळामध्ये कुर्डुवाडी स्टेशन येईल. पंढरपूरला जायचं असेल तर कुर्डुवाडीला उतरून आपण जाऊ शकतो. कुर्डुवाडी ते पंढरपूर एक साधारणतः 1-1.5 तासाचा रन आहे. रस्ता अतिशय उत्तम आहे. आम्ही आत्ताच जाऊन आलो पंढरपूरला. आपला पंढरपूरचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे, पंढरपूर दर्शनचा. कोणी पाहिला नसेल तर अवश्य पहा. कुर्डुवाडी स्टेशन क्रॉस झालं की कुर्डुवाडी पास होताना दाखवता आला तर बघतो, आणि कुर्डुवाडीवरनं पंढरपूरला कसं जायचं हे पण मी तुम्हाला सांगतो. ढवळास नावाचं स्टेशन आहे. ट्रेनच्या सिग्नल यंत्रणेबद्दल थोडं सांगतो. आपल्याला माहिती आहे की ट्रेनला ग्रीन, येलो आणि रेड असे 3 सिग्नल असतात. ग्रीन सिग्नल असला की ट्रेन आपली सुसाट पुढं जात असते, पण लाल असला की थांबते. पण पहिला सिग्नल जर का ग्रीन मिळाला तर पुढचा सिग्नल कधीही डायरेक्ट लाल येत नाही, पुढचा येलो येतो, आणि मग जर का लाल होणार असेल तर त्याच्या पुढचा लाल येतो. म्हणजे अल्टरनेट सिग्नल असतात. पिवळ्यानंतर मग लाल येतो, हिरव्यानंतर लाल सिग्नल कधीही येत नाही. पहिला पिवळा येईल तर त्याच्या पुढचा आयदर लाल किंवा मग हिरवा येईल. पण हिरव्यानंतर लाल येणार नाही, हिरव्यानंतर पिवळा येईल, पिवळ्यानंतर मग परत हिरवा किंवा लाल. पिवळा आला की ड्रायव्हरला समजतं, ट्रेनच्या इंजिनच्या ड्रायव्हरला समजतं की पुढे आयदर रेड सिग्नल येऊ शकतो किंवा ग्रीन येऊ शकतो. रेड आला तर गाडी थांबते, ग्रीन आला तर गाडी स्पीड घेऊन परत पुढे जाते. ट्रेन जवळजवळ 12 ते 15 मिनटं उशिरा आहे. कुर्डुवाडीचं टाईम 12:47 होतं, आता रिवाईज टाईम 1 वाजताचा दाखवतात. कुर्डुवाडीला गाडी थांबणार नाही, कुर्डुवाडी स्किप करून डायरेक्ट सोलापूर. म्हणजे पुण्यावरनं सुटली की गाडी डायरेक्ट सोलापूरलाच थांबते. शेतामध्ये खत टाकतायत, शेणखत टाकतात असं दिसतं आहे. मोठ्याच्या मोठं शेत असं, आणि मशागत झाली आहे आणि आता पेरणी आणि खत टाकणं चालू आहे. ट्रेन आपली आता कुर्डुवाडीच्या आउटस्कट्सला आहे. हा असा सिग्नल लागला म्हणजे स्टेशन जवळच आहे. कुर्डुवाडी हे पंढरपूरला जायला रेल्वे मार्गाने जर का कोणाला पंढरपूरला जायचं असेल तर कुर्डुवाडी हे स्टेशन सगळ्यात जवळ. आत्ता आम्ही पंढरपूरला जाऊन आलो त्यावेळेला कुर्डुवाडीला उतरूनच कुर्डुवाडीला गाडी बोलवली होती आणि आम्ही कुर्डुवाडीवरनं पंढरपूरला एक साधारणतः 1.5 तासामध्ये पोचलो. अतिशय सुंदर रस्ता आहे, सिमेंटचा रस्ता आहे, मोठा रस्ता आहे. आणि जर का बाय रोड पुण्यापासनं किंवा मुंबईपासनं कोणाला पंढरपूरला जायचं नसेल आणि जर का रेल्वेने जायचं असेल तर आता पंढरपूरलासुद्धा रेल्वे डायरेक्ट आहे. पण शॉर्टेस्ट रूट जर का कोणाला हवा असेल तर आम्ही जो रूट घेतला होता तो म्हणजे पुण्यावरनं इंद्रायणी एक्सप्रेस जी आहे ती पुणे सोलापूर इंटरसिटी एक्सप्रेस म्हणून जाते. 9-9:30च्या सुमाराला पुण्याला येते आणि लगेच सुटते. तिन्ही आम्ही कुर्डुवाडीला उतरलो आणि कुर्डुवाडीवरनं तासाभरामध्ये आम्ही पंढरपूरला पोचलोसुद्धा. रस्ता एवढा सुंदर आहे. कुर्डुवाडीला 2च प्लॅटफॉर्म आहेत. हा जो डावीकडे आता जो प्लॅटफॉर्म आहे आता येईल बघा प्लॅटफॉर्म. इथं आपण उतरलो की ब्रिज क्रॉस करून उजवीकडे पलीकडच्या बाजूला जायचं. म्हणजे आत्ता जो आपल्याला प्लॅटफॉर्म दिसेल त्याच्या पलीकडच्या प्लॅटफॉर्मला जायचं. आणि तिथे बाहेर गेलं थोडंसं की एस टी स्टँड पण आहे, म्हणजे महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्टच्या बसेस पण आहेत आणि त्या बसेसनी पण आपण पंढरपूरला जाऊ शकतो. किंवा सीट बेसिसवरती इथे टेम्पो ट्रॅव्हलर म्हणा किंवा सुमो म्हणा किंवा तत्सम गाड्यासुद्धा अवेलेबल असतात की जिकडे आपण सीट बेसिसवरनं ते आपण त्या गाड्यातनं तिथे जाऊ शकतो. जास्त जर का आपली लोकं असतील तर आपण अख्खी गाडी बुक करूनसुद्धा जाऊ शकतो. तर असं आहे कुर्डुवाडी स्टेशन. पंढरपूरला जायचं असेल, पंढरपूर म्हणजे महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशभरातल्या
हजारो भाविकांचं आणि वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असं हे पंढरपूर. तर त्याला आपण कुर्डुवाडीला उतरून अगदी आवश्यक आणि कमीत कमी वेळात जाऊ शकतो. ही समोरची जी गाडी आहे ती पुणे दौंड सोलापूर आणि गडक अशी आहे. अच्छा, हीच गाडी तुम्ही जर का माझा हॉस्पेट ते पुणे रेल्वे प्रवास बघितला असेल तर तिथे हीच गाडी दिसली होती. कुर्डुवाडीला आपला हॉल्ट नाही आहे, मधल्या ट्रॅकवरनं गाडी जाते त्याच्यामुळे स्पीड पटकन घेते. आता आपला पुढचा स्टॉप सोलापूर. सोलापूर साधारणतः 1:45 ते 2 वाजेपर्यंत सोलापूर येईल. हे इंजिनचं कॉम्बिनेशन बघा, मागे इलेक्ट्रिकचं इंजिन आणि पुढे 2 डिझेलचे इंजिन. चला आता आपण भेटू सोलापूरला. आणि अशा रीतीने आपली गाडी जवळजवळ 20 मिनटं लेट सोलापूर जंक्शन इथं आलेली आहे. आणि इथे आता आमचं लंच येणार आहे आपल्या पिठापूर यात्रेसाठीचं. तर ते लंच आलं की दाखवतो आणि लंचमध्ये काय काय आहे पॅक लंचमध्ये ते पण दाखवतो. एक 5-10 मिनटं गाडीचं इथे हॉल्ट असेल त्याच्यामुळे खाली उतरून स्टेशन बघायला आणि आजूबाजूचं दाखवायला काही प्रॉब्लेम नाही आहे. हे बघा आमचे जेवणाचे डबे आले. एक 5 मिनटाचा हॉल्ट घेतला आणि गाडी आता सोलापूरवरनं निघाली आहे. आता सोलापूरवरनं जवळजवळ 2.5-3 तासाचा प्रवास करून गाडी डायरेक्ट गुलबर्ग्याला थांबणार. गुलबर्गा आधीचं म्हणजे आताचं कलबुर्गी. समोर सोलापूरमधला ट्रॅक मशीन डेपो, म्हणजे जे ट्रॅक लावतात त्याचं जे मशीन असतं त्याचा डेपो आहे. खाली ट्रेन आणि वरती विमान झूम करतो, दिसते का पाहूया अंदाजे. चला आता लंचमध्ये काय आहे ते बघूया. SM टूर्सकडनं सगळ्या यात्रेकरूंना, आपल्या पिठापूरच्या यात्रेकरूंना लंचमध्ये काय आहे ते बघूया. हे आमचं जेवण आलं आहे आणि जेवायला काय काय आहे आपण बघूया. पोळी आहे, गुलाबजाम आहे, अजून कोशिंबीर दिसते, उसळ दिसते कुठली तरी, हे लोणचं आहे आणि हे आमटी भात केलंय का खिचडी आहे, खिचडी दिसते, खिचडी दिसते, शेंगा चटणी. हा सोलापूरची फेमस शेंगा चटणी, गावरान काकडी आणि अबावाल काय आहे ते लस्सी. अरे वा, बटर मिल्क पण आलंय.
बाकीच्या लोकांनी व्हिडिओ बघितलं बटन मिल की त्यांना प्रॉब्लेम येईल ना. कसं आहे जेवण? कसं एकदम छान चांगलं आहे ना जेवण? खूपच छान आहे चांगलं आहे. व्हेरी गुड. चला आता मी पण बघतो जेवण कसं आहे ते, आणि जेवण झालं की मग तुम्हाला भेटतो. SM टूर्सचे प्रमोद देवरे बघा स्वतः सगळ्यांना लंचचं वाटप करतात. चालेल मी निघते त्यांना देते. चलो प्रमोद साहेब कुठनं आणलं लंच? कुठला आला आपला? सोलापूरला. सोलापूरवरून जेवण आलं आपलं, अगदी घरगुती पद्धतीचं बनवलेलं. ओके. तुम्ही हे पाहू शकता ताट पाहिलं आम्ही मगाशीच एकदम जेवण उत्तम आहे. आवडल्यानंतर अभिप्राय नक्की कळवा. ठीक आहे चालेल बाकीच्यांना देऊन या. मंथली मेस लावावी. मला तर ते ग्रोसरी आणून भाज्या आणि काही नको. काय हो, जेवण कसं? सुंदर घरगुती जेवण. काय आवडलं जेवणातलं? काय आवडलं? सगळं. शेंगा चटणी एकदम मस्त ना. मला कच्च्या टोमॅटोची चटणी खूप आवडते. काय हो, कसं जेवण आहे? जेवण मस्त आहे ना. लोकमान्य टिळक टर्मिनस ते विशाखापट्टणम ही जी ट्रेन आहे, या ट्रेनला पेंट्री कार नाही आहे. आमच्यासाठी तर पॅक लंच आलं होतं आणि आमचं लंच झालं आणि काय आश्चर्य, इथे बघा मस्त वास अमूलची पावभाजी घेऊन सचिन जाधव आणि तुमचं नाव तौसिफ शेख हे दोन या गाडीला कायम असतात असं त्यांनी सांगितलं. घरी बनवलेली त्यांची पावभाजी कांदाच्या पद्धतीने कापलाय स्वच्छ आणि कोथिंबीर आणि ब्रेड याच्यावरनं समजतं आहे. तर समजा तुमच्यापैकी कोणाकडे जर का डबा नसेल, लंच आणलेलं नसेल, तर सोलापूरला हे येतात सचिन जाधव. जेवण जर का आणलं नसेल काळजी करू नका, हे तुमच्या गाडीमध्ये येतील, तुमच्या बोगीमध्ये येतील आणि तुम्हाला ही सुंदर पावभाजी देतील. फक्त एक लक्षात ठेवा, हे मात्र सोलापूरला चढतात आणि पुढं गुलबर्ग्याला म्हणजे कलबुर्गीला उतरतात. तर या पावभाजीचा आस्वाद अगदी आवश्यक आहे. थँक्यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट तुम्हाला. सोलापूर स्टेशन सोडलं की दोन मेन स्टेशनं लागतात. एक म्हणजे आपलं अक्कलकोट आणि त्याच्यानंतर गाणगापूर आणि अक्कलकोट दोन्हीकडे ही गाडी काही थांबत नाही. सोलापूरवरनं सुटली की डायरेक्ट गुलबर्गा. आता अक्कलकोट स्टेशन तर मला काही अक्कलकोट स्टेशन गेलं तेव्हा तर जेवण करत होतो त्याच्यामुळे दाखवता नाही आलं. आणि हे बघा गाणगापूर रोड स्टेशन आलंच. जय जय गुरुदेव दत्त. गाणगापूर रोड. पुढील येणारा स्टेशन गुलबर्गा. आपल्याला जर का गाणगापूरला जायचं असेल आणि गाणगापूरला म्हणजे गाणगापूर रोड हे जे स्टेशन आहे, इथे जर का आपली ट्रेन थांबत नसेल तर आपण गुलबर्गाला उतरून उलटं परत मागे येऊ शकतो. गुलबर्गा ते गाणगापूर हे साधारणतः 30-35 किलोमीटरचं अंतर आहे आणि कर्नाटक रोड ट्रान्सपोर्टच्या बऱ्याचशा बसेस कमी वेळाच्या अंतराने आपल्याला गुलबर्गा ते गाणगापूर अशा बसेससुद्धा आपल्याला मिळतात. हे आलं कलबुर्गी स्टेशन. कलबुर्गी म्हणजे आधीचं गुलबर्गा. गुलबर्गा स्टेशनला आता इथे एस्कलेटर्स पण लावले आहेत. ते समोरच्या बाजूला आपण एस्कलेटर्स बघू शकतो. जवळजवळ आता प्रत्येक मोठ्या स्टेशनला मोठा असो छोटा असो एस्कलेटर्स बसवलेले आहेत. म्हणजे ज्यांच्याकडे सामान जास्त आहे किंवा जिना चढायला त्रास आहे त्यांच्यासाठी एस्कलेटर्स अतिशय उपयुक्त. त्या साईडला इकडे समोर मोठा आपला भारताचा झेंडा फडकताना दिसतोय बघा. तिरंगा अगदी डौलात फडकतोय चांगला. गुलबर्ग्यावरनं गाडी सुटायचं टाईम 4:07 होतं आणि बरोबर 4:07 गाडीचं डिपार्चर झालं. अगदी राईट टाईम डिपार्चर झालं आहे. गाडी बिलकुल लेट नाही आहे. सोलापूरला आली त्यावेळेला थोडी लेट होती पण आता बिलकुल लेट नाही आहे. अगदी राईट टाईम गाडी आहे.
आणि आता पुढचं स्टेशन एक साधारणतः 40 मिनिटांनी वाडी जंक्शन येईल. तर आता आपण थोड्या वेळाने वाडी जंक्शनला भेटूया. गुलबर्गा कलबुर्गी जंक्शन, जसं मी आधी सांगितलं तसं गाणगापूरला जर का जायचं असेल आणि आपली ट्रेन गाणगापूर रोडला जर का थांबणारी नसेल तर इथे गुलबर्ग्याला उतरून कर्नाटक रोड ट्रान्सपोर्टच्या बसनी आपण गाणगापूरला जाऊ शकतो. आणि अक्कलकोटला जर का जायचं असेल तर मात्र अलीकडे सोलापूरला उतरून सोलापूरवरनं आपण अक्कलकोटला जाऊ शकतो. आता पुढचं स्टेशन वाडी जंक्शन. आता आपण वाडी आलं की वाडी जंक्शनला भेटू. गाडीने कसा मस्त टर्न घेतला आहे, पुढचं इंजिनसुद्धा आपल्याला दिसतं. आणि हे मुलं पतंग उडवतात इथे, पतंग उडवतात. आणि आता ही मागची बाजू गाडीची. कुठलं तरी स्टेशन आलं आहे, पण या स्टेशनला फक्त टेक्निकल हॉल्ट आहे. ही रेल्वेचेच काही कर्मचारी वॉकी टॉकी घेऊन इथे उतरले आणि काही लोक चढले. म्हणजे या लोकांनी आपल्या ड्युटीज बहुतेक एक्सचेंज केल्यात. कुठलं स्टेशन आहे ते थोडं पुढे गेले की बघतो. मरतूर असं स्टेशनचं नाव आहे, मरतूर. मरतूर म्हणून स्टेशन आहे. आणि असं लक्षात आलं की या मरतूर जे स्टेशन मास्टर जे आहेत त्यांच्यासाठी गाडी बहुतेक इथे थांबली. टेक्निकल हॉल्ट. 2 जण उतरले आणि 2 जण चढले. मरतूर स्टेशन. पुढचं स्टेशन वाडी जंक्शन. 4 वाजून 40 मिनटाचा अरायवल आहे. अजून 1 मिनटं बाकी आहे, म्हणून बहुतेक गाडीचा स्पीड कमी केला आहे, कारण गाडी बहुतेक बिफोर टाईम वाडीच्या जवळ आली आहे. वाडी जंक्शन हे असं जंक्शन आहे की तिकडनं हैदराबाद आणि मुंबई आणि चेन्नई ही जी लाईन आहे ही लाईन सेपरेट होते. मुंबई चेन्नईची लाईन आणि मुंबई हैदराबादची लाईनला फाटा हा वाडी जंक्शनच्या इथे आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वाडी हे फेमस आहे इथल्या लाईमस्टोनच्या खाणीसाठी. म्हणजे सिमेंट बनवायला जो दगड लागतो त्याच्या खाणी इकडे भरपूर आहेत. आणि ACC सिमेंटचे 2 मोठे प्लांट इथे आहेत. तर इथे रोजगाराच्या ज्या संधी आहेत वाडीला, ते एक तर रेल्वेचं खूप मोठं जंक्शन आणि रेल्वेची खूप कामं इथे चालतात. त्याच्याचबरोबर लाईमस्टोनमध्ये काम करणारी लोकं आणि ACCच्या प्लांटमध्ये काम करणारी लोकं. असं आहे वाडी जंक्शन की जिकडनं 2 रस्ते फुटतात. एक जातो चेन्नईला आणि दुसरा जातो हैदराबाद आणि विशाखापट्टणमकडे. आपली ट्रेन दुसऱ्या रस्त्याने म्हणजे हैदराबाद आणि विशाखापट्टणम हा जो मार्ग आहे या मार्गाने आपली ट्रेन जाणार. मगाशी मी लाईमस्टोनचा उल्लेख केला की इकडे लाईमस्टोनच्या खाणी आहेत वाडीला. ही जी मालगाडी चालली आहे या मालगाडीमध्ये ही सगळी लाईमस्टोनचीच माती दुसऱ्या कुठल्या तरी सिमेंट प्लांटला चालली आहे असं वाटतं आहे.
शिवाजी महाराजांचा हा फोटो इथे वाडी जंक्शनला लावलेला आहे. बाबू जगजीवनराम, बाबासाहेब आंबेडकर, सद्गुरू सेवालाल असे बऱ्याच जणांचे फोटो इथे स्टेशनवरती वाडी जंक्शनला लावलेले आहेत. गाडी वाडीला एक साधारणतः 5 मिनटं लेट आली, पण गाडीचा जो हॉल्ट आहे त्या हॉल्टचं टाईम कमी करून गाडी सुटताना मात्र आता फक्त 2 मिनटं लेट सुटलेली आहे. टेम्परेचर वाडी स्टेशन संपतानाच या 2 लाईनी वेगळ्या गेलेल्या दिसतात. एक त्या साईडला तिकडे एक लाईन गेली, ही लाईन, आणि या साईडला इथे अजून एक लाईन आहे. थोडं पुढे गेल्यावरती आपल्याला दिसेल. या दोन्ही लाईनीपैकी जे एक लाईन कुठली तरी मुंबई चेन्नईची जी लाईन आहे ती लाईन बहुतेक असावी, मला नक्की माहीत नाही, पण या दोन्हीपैकी एक असण्याची शक्यता आहे. आता साधारणतः 5:15च्या सुमाराला आत्ता वाजलेत 5 साधारणतः वाजत आलेत, आणि आता 6:15 म्हणजे 1 तास 15 मिनटाच्या अंतराने तंदूर नावाचं स्टेशन येईल. आणि जसं वाडी फेमस आहे लाईमस्टोनसाठी, ज्याच्यापासून सिमेंट बनवतात, तसंच तंदूर पण फेमस आहे लाईमस्टोन तसंच तंदूर पण फेमस आहे लाईमस्टोनसाठी. पण ते कुठले लाईमस्टोन आहे ते एक थोड्या वेळात तुम्हाला सांगतो. आता जवळजवळ 6 वाजत आलेत आणि बाहेर बऱ्यापैकी अंधार पडत आला आहे. तंदूर एक साधारणतः अजून इकडनं एक 10 मिनटाच्या अंतरावरती स्टेशन आहे. एक अर्धा तास माझी पण एक मस्त डुलकी झाली. सकाळी लवकर उठलो होतो, तुम्हाला माहिती आहे. आपण 10 वाजता पुणे स्टेशनवरनं आपला प्रवास सुरू झाला. आता जवळजवळ संध्याकाळचे 6 वाजत आले आहेत आणि मोठा हा चांगला परिसर आहे. आजूबाजूला हा तंदूरचाच परिसर आहे. तंदूर गाव आलेलं दिसतं आहे स्टेशनजवळ, त्याच्यामुळे या समोर इथे बिल्डिंग वगैरे दिसत आहेत. बाजूला एक छोटासा कच्चा रस्ता आहे खाली इथे या इथल्या साईडला, इथनं काही वाहनं जात आहेत, पण पूर्ण असा मैदानी प्रदेश असल्यासारखा आहे. आणि आता गाडी सुटती आहे, थोडी उलटी मागे चालली आहे, तर झटका देऊन पुढं जाईल एखाद वेळेला. त्यावेळेला क्रॉसिंग वगैरे काहीतरी असेल म्हणून थांबली असेल. आता तंदूर स्टेशन आलं की तंदूर स्टेशनचं डिपार्चर दाखवतो आणि मग त्याच्यानंतर बहुतेक अंधार सगळा पडेल. बाहेरचं तर काही दाखवता येणार नाही. मग मधली जी स्टेशनं असतील, अजून एक 7-8 स्टेशनं आहेत. आपला प्रवास उद्या सकाळी 9-9:30च्या सुमाराला पिठापुरम या स्टेशनला संपेल. तर तोच तर मध्ये जेवढी स्टेशनं येतील रात्री 10-10:30पर्यंत तेवढी दाखवतो आणि मग त्याच्यानंतर आपण पिठापुरम स्टेशनला भेटू. हवा चांगली गार आहे आता इकडे, मस्त गार वाटतं. सकाळी आपल्या पुण्यामध्ये जे जर्किन घातलं होतं ते नंतर काढून ठेवलं, ते परत घालायला लागेल असं वाटतंय. इतपत चांगलं इथे गार आहे. गाडीचा तंदूरला पोचायचं टाईम 6:15 होतं. आता 6:15 होत आले आणि आता आपण तंदूरला पोचत आहोत. या गाडीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ही गाडी इथनं आपण 4 राज्यातनं प्रवास करतो. महाराष्ट्रातनं आपला प्रवास आपण सुरू करतो, त्याच्यानंतर कर्नाटकामध्ये येतो आणि त्याच्यानंतर आता आपण तेलंगणा स्टेटमध्ये आलो आहे आणि तेलंगणा स्टेटमधनं नंतर आपण पिठापुरम जे आहे ते आंध्र प्रदेशमध्ये येतं.
असा 4 राज्यातनं प्रवास करून आपण या ट्रेननी पुढे जातो. गाडी आता तंदूर स्टेशनला आली आहे आणि तंदूरचं तुम्हाला जे सांगितलं होतं लाईमस्टोनचं, तसं इथे येलो आणि ब्लू कलरचं लाईमस्टोन, जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की वाडी हे लाईमस्टोन म्हणजे ज्याच्यापासून सिमेंट बनवतात त्याच्यासाठी फेमस आहे, तसं हे तंदूर जे आहे ते येलो आणि ब्लू लाईमस्टोन याच्यासाठी फेमस आहे. हे येलो आणि ब्लू लाईमस्टोन जे आहे ते टाईल्स बनवण्यासाठी असेल किंवा बेसिन आणि बाकीचे जे बाथरूम फिटिंग्स आहेत त्याच्यासाठी बनवतात. आणि त्याचप्रमाणे रेड ग्राम ज्याला म्हणतात म्हणजे आपला हरभरा, त्या हरभऱ्यासाठी पण हे तंदूर हे जे गाव आहे हे अतिशय फेमस आहे. लाल ग्राम म्हणजे हरभरा इथे मोठ्या प्रमाणामध्ये होतं. मी जे तंदूर म्हणत होतो ते तंदूर नाही आहे, तांडूर असं स्टेशनचं नाव आहे. इंग्लिशमध्ये वाचताना तंदूर म्हणत होतो, हे तांडूर म्हणून स्टेशनचं नाव आहे. आता आपण तेलंगणा स्टेटमध्ये आहोत. तांदूर. बरोबर 9:15 वाजता ट्रेन सिकंदराबाद रेल्वे स्टेशनला आली आणि आपल्या प्रवासामधलं जे तुम्हाला मी स्टेशन आणि रूट सगळा दाखवतो आहे त्यातलं आता हे रात्र असल्यामुळे हे आपलं शेवटचं स्टेशन सिकंदराबाद. आता इथे आमचं जेवण पण येणार आहे. आमच्या पिठापूर यात्रेमधलं जे जेवण आहे SM टूर्सतर्फे ते इथे येणार आहे. आणि त्याच्यानंतर उद्या सकाळी एक साधारणतः 7:15च्या सुमाराला राजमंदिर स्टेशन येईल. त्या राजमंदिर स्टेशनला मी तुम्हाला जॉईन करीन, कारण गोदावरी नदी त्याचे राजमंदिर स्टेशनच्या इथे खूप सुंदर दिसते असं आम्हाला कळालं. त्याच्यामुळे आता 9 वाजलेत, आता जेवण करतो. दुपारी वामकुक्षी काही थोडी घेतली नव्हती, त्याच्यामुळे जेवण झालं की मग झोपून सकाळी लवकर उठून तुम्हाला राजमंदिर स्टेशनच्या इथलं जो गोदावरी नदीचा जो व्ह्यू आहे, खूप सुंदर व्ह्यू असतो असं कळालं. तर तो व्ह्यू दाखवण्यापासून आपण व्हिडिओ परत आता उद्याला सुरू करू. गुड मॉर्निंग म्हणायचं का नाही माहीत नाही. आता 2:40 झाली आहेत आणि आता आपण आलो आहे विजयवाडा जंक्शनला. जाग आली, भरपूर बाहेर लाईट दिसले खिडकीतनं म्हणून बघितलं, उतरून बघावं म्हणलं तर हे आता आपण विजयवाडा जंक्शनला आलेलो आहे. रात्र झालेली असली म्हणजे आता काय म्हणायचं, रात्र पहाट 2:40 झाली आहेत. 2:44 आता 2:45 वाजले, पण प्लॅटफॉर्मवरती एकदम चहलपहल आहे. भरपूर गर्दी आहे, लोक चालत आहेत, फिरत आहेत, चहा पित आहेत, सगळं काय लोकांचं चालू आहे. मला असं नेहमी वाटायचं की हे जे गाडीवरती आणि खिडकीवरती जे सगळं असं लिहिलेलं असतं ते पेंट केलं का चिकटवलं आहे, तर याच्यावरनं समजतं हा AC मधला सीन निघाला आहे. हे पेंट नाही, ते सगळं चिकटवलेलं आहे. म्हणजे हे जे खिडकीचे नंबर आहेत किंवा इथे खाली इमर्जन्सी विंडो लिहिलं आहे, हे वरती लिहिलं आहे, सगळं चिकटवलेलं आहे. जसं आपण नंबर प्लेट चिकटवतो त्याप्रमाणे सगळं चिकटवलेलं आहे. विजयवाडा जंक्शन 2:50 झाली. आता कुठल्याही क्षणी गाडी सुटेल.
विजयवाडा जंक्शन हे आधी बेझवडा म्हणून पण ओळखलं जायचं काही वर्षापूर्वीपर्यंत. इथे विजयवाडा इथे कनक देवीचं मंदिर आहे, हजरतबल मॉस्क आहे आणि त्याच्यानंतर गांधींचा एक पुतळा पण आहे, गांधी हिल असं त्याला म्हणतात. तसंच विजयवाडा हे रेल्वेचं एक मोठं जंक्शन आहे आणि हिंदू आणि बुद्धिस्ट पिलग्रिमेज जे आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वाचं स्थान आहे. आत्ताच मी बघितलं गुगलवरती, इथनं गाडीचा सुटण्याचा म्हणजे जो डिपार्चरचा टाईम आहे तो 3 वाजताचा आहे, पहाटे 3 वाजताचा. म्हणजे अजून सुटायला 5 मिनटं आहेत गाडीला. 3 वाजले आहेत आणि आता गाडी कुठल्याही क्षणी सुटेल. तर आता मी गाडीमध्ये बसतो. पाण्याच्या बाटल्या घेऊन आलो मगाशी जाऊन, 5 मिनटं होती. गाडी 3 वाजता सुटणार हे कळलं, मग 2:55 झाले होते. मग समोरच इथे आता माझ्या मागच्या बाजूला इथे 2-3 स्टॉल आहेत, तिकडनं जाऊन पाण्याच्या बाटल्या घेऊन आलो 2 वाजता. सकाळी आता परत उठायचं आहे. राजमुंद्री स्टेशनच्या अलीकडे साधारणतः 7च्या सुमाराला नदी बघायची आपल्याला, मस्त नदीवरचा पूल त्याच्यासाठी. तर त्याच्यामुळे आता परत गाडीमध्ये जाऊन बसतो. गाडीने हॉर्न पण दिला, बहुतेक 3 वाजले. गाडी आता सुटेलच 2 मिनटामध्ये. गाडीचे डबे असे आहेत की जे 160 किलोमीटर प्रति तास या स्पीडनी ही गाडी जाऊ शकते. या ट्रॅकवरती मात्र 160ला गाडी गेली नाही. मध्ये 1-2 ठिकाणी बघितला स्पीडोमीटरवरती 110 आणि 120चा स्पीड होता. 3 वाजून 2 मिनटं झाली, आता गाडी निघेलच कुठल्याही ठिकाणी. आणि गाडीचं डिपार्चर झालं आहे. 3 मिनटं लेट झालं. 3 वाजता स्टँडर्ड डिपार्चर होतं, पण 3 वाजून 3 मिनटं आता झाली आहेत. आणि इतक्या वेळ इथे गाडी का थांबली याचं कारण मला आत्ता कळालं. गाडी आत्तापर्यंत आमची या साईडला चाललेली होती, म्हणजे इथे विजयवाडाला इंजिन बदलतं गाडीचं आणि पुढचं इंजिन काढून परत मागच्या बाजूला इंजिन लावतात. आणि आता गाडी परत आमची अपोजिट साईडला चालली आहे. म्हणजे आम्ही आलो या साईडनी आलो, इकडनं चाललो होतो या साईडला इकडे, आणि आता परत आमची गाडी या साईडला चालली. म्हणजे विजयवाडावरनं परत रिव्हर्स जाऊन, म्हणजे जसं पुण्यावरनं दौंडला जेव्हा गाडी यायची आणि दौंडवरनं ज्यावेळेला परत उलटी फिरायची दिल्लीला वगैरे जाताना, तसं ही गाडी आता परत उलटी फिरून अपोजिट साईडनी गाडी चाललेली आहे. हे विजयवाडा जंक्शन रात्री पहाटे 3च्या सुमाराला. अतिशय सुंदर स्टेशन आहे. खायची प्यायची सगळी रेलचेल आहे, भरपूर जॉईंट्स आहेत आणि अतिशय स्वच्छ असं स्टेशन आहे. आता पुन्हा भेटू आपण लगेचच उजेडल्यावरती. आता राजमुंद्री स्टेशन येईल, त्या राजमुंद्री स्टेशनच्या आधी आता आपण भेटूया. मला अंधारामध्ये किती ट्रॅक दिसतोय ते माहिती नाही, पण दाखवायचा प्रयत्न करतो की समोर जी ट्रेन चालली आहे ती विजयवाडाकडे चालली आहे, विजयवाडा जंक्शनला. आणि आता आपण जे विजयवाडाकडनं आलो ते आता वेगळ्या ट्रॅकने आलो आणि आता दुसरीकडे ही आपली गाडी राईट टर्न घेते आहे आणि दुसरीकडे दुसऱ्या ट्रॅकला परत चालली आहे. म्हणजे मगाशी मी सांगितलं की विजयवाडावरनं गाडीने परत रिव्हर्स घेतला, तो रिव्हर्स घेऊन गाडी आता उलट्या बाजूला परत चालली आहे. दुसऱ्या बाजूने दाखवतो चला. ते जर का दिसत असेल तर गाडी राईट टर्न घेते. मला दिसते, तुम्हाला अंदाज दाखवता दिसत नसेल तर इकडनं हे जे विजयवाडा जंक्शन आहे म्हणजे तो इथनं आता विशाखापट्टणमचा रिव्हर्समधला ट्रॅक असा राईट साईडला इकडे जातो आहे. आणि हा समोरच्या बाजूला जो ट्रॅक राहिला आहे, हा जो ट्रॅक दिसतोय समोरच्या बाजूला, हा नॉर्मल ट्रॅक. म्हणजे पुण्याकडनं जेव्हा गाडी आली तेव्हा या समोरच्या ट्रॅकमधनं आली.
अंधारामध्ये जास्त दिसत नसणार आहे, पण जरी जो काही थोडाफार ट्रॅक तुम्हाला दिसत असेल हा समोरच्या बाजूला राहिला. आणि आता हा दुसरा एक ट्रॅक निघाला इकडनं, जो विशाखापट्टणम आणि पिठापुरमकडे निघाला. साधारणतः आता आपण 2 किलोमीटर विजयवाडा स्टेशनपासून परत अलीकडे आलेलो आहे. आणि साधारणतः किती किलोमीटर आल्यानंतर ट्रॅक पूर्ण सेपरेट होतो ते पण आपण बघूया. जवळजवळ 4 किलोमीटर आपण पुढे आलो आहोत विजयवाडावरनं. पण अजूनही मेन ट्रॅक आणि हा ट्रॅक दिसतोय. पण आता अचानक गाडीने टर्न घेतला उजवीकडे आणि मेन ट्रॅक आता आपल्याला दिसेनासा होईल. म्हणजे साधारणतः विजयवाडा सुटलं की 3 ते 4 मिनटामध्ये आपल्याला विशाखापट्टणमचा ट्रॅक वेगळा लागतो. आता मेन ट्रॅक पूर्ण दिसेनासा झालेला आहे आणि आपण सेपरेट जो वेगळा ट्रॅक निघाला आहे विशाखापट्टणमच्या दिशेला, त्या ट्रॅकला आता लागलो आहे. चला आता परत बसवरती जातो आणि आता उजाडल्यावरती म्हणजे राजमुंद्री स्टेशनच्या अलीकडे आपल्याला परत भेटतो. आपल्या माहितीसाठी आपण आता ऑलरेडी आंध्र प्रदेशमध्ये प्रवेश केलेला आहे. गुड मॉर्निंग. विजयवाडा जंक्शनला जे झोपलो ते आत्ता उठलो, 6:30 वाजलेत आणि बाहेरचं दृश्य बघितलं. हे राईस पॅडी म्हणजे भाताचं तांदूळाचं शेत कसं पाण्याने अगदी लबालब भरलं आहे आणि भाताची शेती लावलेली आहे. अतिशय सुंदर दृश्य दिसतं आहे. आणि ही गाडी मागे टर्न शेवटपर्यंत गाडी दिसत असेल तर अतिशय सुंदर दृश्य सकाळचं. आज 8 तारीख आहे. आता साधारणतः 8:30-9च्या पर्यंत 8-8:30 पर्यंतच बहुतेक आम्ही पिठापुरम रेल्वे स्टेशनला पोचू. आता 7:15 वाजता राजमुंद्री स्टेशन येईल आणि त्याच्या आधी जो ब्रिजचा उल्लेख केला होता तो ब्रिज आता आपल्याला लागतोय का ते आपण बघूया. आता 6:30 वाजलेत म्हणजे अजून एक अर्धा ते पाऊण तास राजमुंद्री स्टेशन यायला आहे. तर तो ब्रिज बहुतेक आपल्याला नक्कीच लागेल. सकाळी सकाळी मंत्रोच्चार ऐकायला येतात, अतिशय सुंदर. निडदवोल असं स्टेशनचं नाव आहे. निडदवोल थांबणार नाही, याला पास करणार आपण. निडदवोल जंक्शन, हे पण जंक्शन आहे. इथनं कुठनं कुठे गाडी जाते निडदवोल जंक्शन ते बघूया.
हवा मात्र मस्त गार आहे, अतिशय थंडगार अशी हवा आहे. ईस्ट गोदावरी डिस्ट्रिक्टमध्ये येतं आणि सगळं गोदावरी नदीचं पाणी शेतामध्ये कसं सोडलं आहे बघा. जमिनीतनं पाणी वर फुसफुसून वर येतं आहे, फसफसून वर येतं असं पाणी सोडलं मस्त. अतिशय सुंदर परिसर, बघण्यासारखा परिसर आहे. ट्रेन जोरात चालली आहे, जवळ 110-120चं स्पीड आहे, पण तरी बाहेरचं जे दृश्य दिसतं आहे अतिशय सुंदर. आणि ही सगळी मत्स्य शेती दिसते आहे, माशांची शेती दिसते आहे, कारण आतमध्ये तिथे पाण्यामध्ये फिल्टर लावलेले दिसतात. सकाळी 6:45च्या सुमाराला दृश्य अतिशय विहंगमाचं सुंदर. दूरपर्यंत शेती, नारळाची झाडी आणि मध्ये भात शेती. महाराष्ट्रामध्ये आणि कोकणामध्ये आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी भात शेती फक्त पावसाळ्यामध्ये होते, पण आता थंडीचे दिवस आहे तरी इथे पाणी भरपूर असल्यामुळे हे भाताची रोपं इकडे सगळी तरारून वर आलेली आपल्याला दिसतात. आता गाडीला डिझेल इंजिन लावलेलं दिसतंय. विजयवाडाला जे गाडीनी डायरेक्शन चेंज केली तिथे इंजिन पण बदलला, बहुतेक इलेक्ट्रिकचं काढून डिझेलचं लावलं आहे, कारण धूर आणि धुराचा वास इथे मागे डब्यापर्यंत पोचतोय. लोकल ट्रेन आहे. भात शेती गेली, आता ही सगळी केळीची शेती आली बघा. केवढी झाडी आहेत केळीची. सगळी केळीची झाडी, अतिशय सुंदर दृश्य. पण कोकण रेल्वेने प्रवास केला आता कसं दृश्य दिसेल तसं अतिशय सुंदर दृश्य.
स्पीड एवढा आहे, कुठलं स्टेशन आहे कळायला मार्ग नाही. साईडला अजून एक ट्रॅक केलेलं दिसतोय पण मात्र समोर सोलार पॅनलनी अगदी पूर्णच्या पूर्ण जागा व्यापून गेलेली आहे सोलार एनर्जीसाठी. आणि या समोर कुठला तरी एक प्लांट पण दिसतोय आणि हे जे सगळं निळं दिसतंय समोर ते सगळं सोलार पॅनल आहे. आणि हा आला बहुचर्चित गोदावरी नदीवरचा पूल. हा पूल आणि ही गोदावरी नदी. काय दृश्य दिसते बघा. समुद्र आहे का नदी आहे कळायला मार्ग नाही. अतिशय विहंगम दृश्य. दूरपर्यंत पसरलेली फक्त नदी, फक्त पाणी आणि फक्त पाणी. नो वंडर, काय आश्चर्य नाही की आपण जी भात शेती बघितली त्याला पाणी कुठनं येत असणार तर त्याला हे सगळं पाणी जात असणार. एवढा प्रचंड प्रमाणामध्ये इथं पाणी आहे गोदावरी नदी. छोटीशी बोट दिसते पाण्यामध्ये समोर. हेच आपलं दृश्य टिपण्यासाठी मागचे 4 मिनटं आपण दरवाजामध्ये उभं होतो. ब्रिज आणि पाणी बघून डोळ्याचं पारणं फिटलं. रामेश्वरला जाताना जसा ब्रिज लागतो किंबहुना त्याच्यापेक्षाही सुंदर असा हा ब्रिज. नदी संपली पण ब्रिज काय अजून संपलेलं नाही आहे. म्हणजे पावसाळ्यामध्ये नदीचं पाणी इथपर्यंत येत असणार. ब्रिज अजूनही चालूच आहे. अरे वा, हा ब्रिजचा पार्ट 2, नदीचा पार्ट 2. तिथे थोडं पाणी बघितलं आणि हे पण पाणी बघा. या साईडनी वळून तिकडे नदीचं पाणी गेलं आहे आणि या साईडला पण नदीचं पाणी गेलं आहे. या साईडला बोटी जास्त दिसत आहेत. या बोटीतनं काही जण खाली पण उतरलेत.
ब्रिज गेला म्हणजे राजमुंद्री स्टेशन जवळ आलं. या बिल्डिंग पण दिसायला लागल्या, या बहुतेक राजमुंद्री गावातल्याच असाव्यात. गोदावरी स्टेशनचं नावच गोदावरी आहे. राजमुंद्री हे आपण जो रेल्वेचा ब्रिज बघितला, तो रेल्वेचा ब्रिज त्याच्यासाठी फेमस आहे. आणि त्याच्यानंतर हैदराबादी बिर्याणी आणि आंध्रची जी स्पेशल थाळी मिळते त्या थाळीसाठी पण फेमस आहे. टुरिझमसाठी पण फेमस आहे. 1-2-3 मंदिरं इथे छान आहेत. इस्कॉन टेम्पल आहे, हनुमान टेम्पल आहे. पण इथला मेन जो इन्कम सोर्स आहे तो टुरिझम नसून ॲग्रिकल्चर जे आहे. आपण गोदावरी जी बघितलं, त्याच्यानंतर जी आपण भाताची शेती बघितली, मत्स्यशेती बघितली आत्ता थोड्या वेळापूर्वी, त्याच्यासाठी म्हणजे इथला जो मेन जो रोजगाराचं जे साधन आहे ते ॲग्रिकल्चर, शेती आणि मत्स्यशेती आणि गोदावरीतनं थोड्याफार प्रमाणात वाळू काढणे हा इथला मेन उद्योग आहे. इथे गाडी पोचायचा टाईम 7:12 आहे सकाळचं, पण गाडी इथे आत्ता 7 वाजता आली, म्हणजे जवळजवळ 12 मिनटं बिफोर टाईम आली. त्याच्यामुळे गाडी बहुतेक इथे थांबणार. 7:15 गाडीचं इथलं डिपार्चर आहे राजमुंद्रीवरनं. तर राजमुंद्रीवरनं सुटली की पुढे पिठापुरम 1 तासाभरामध्ये, साधारणतः 7:15च्या सुमाराला पुढचं स्टेशन पिठापूर. आणि पिठापूरला आपला हा जो रेल्वेचा प्रवास आहे, या रेल्वेच्या प्रवासाचा जो आपला एपिसोड आहे हा पिठापूरला आपण पोचलो की तिथे संपेल. आणि मग दुसऱ्या एपिसोडमध्ये मात्र आपल्याला पिठापूर पालखी दर्शन, पिठापूर मंदिर दर्शन आणि पिठापूरमध्ये जी अजून बाकीच्या मंदिरांमध्ये आम्ही जाणार आहोत ती सगळी मंदिरं आपल्याला बघायला मिळतील. या ट्रेनला पॅन्ट्री कार नाही, त्याच्यामुळे आत्ता मोठ्याच्या मोठ्या ट्रॉलीमधनं पुरी, डोसा आणि इडली असा ब्रेकफास्ट इथे आलेला आहे आणि पाण्याच्या बाटल्या पण ठेवल्यात. आणि हे IRCTCचेच लोक आहेत. हे आता सगळीकडे जाऊन डब्यांमधनं पुरी भाजी आणि हे सगळं आता ज्यांना ब्रेकफास्ट हवा आहे त्यांच्यासाठी देणार. एक गुड्स ट्रेन आली, केवढं स्टील घेऊन आली बघा. एवढं स्टील एका ट्रकमध्ये पण मावणार नाही, म्हणजे एकेका बोगीमधलं स्टील जे आहे ते 4 ट्रकमध्ये मावेल एवढं याचा लोड आहे. आता ही मालगाडी समोरनं आली क्रॉस करून, आता ही गाडी सुटेल. याचं 7:15चं टायमिंग आहे सुटण्याचं. आता 7:12 झाली आहेत, म्हणजे 3 मिनटामध्ये सुटेल गाडी आता. तिरुपती विशाखापट्टणम डबल डेकर ट्रेन आहे, पूर्ण AC. आपल्या पुण्या मुंबईला सिंहगड एक्सप्रेस अशी डबल डेकर होती, पण ती AC नव्हती, सगळी चेअरकारवाली आहे. तिरुपती ते विशाखापट्टणम डबल डेकर. मॅन्युफॅक्चर्ड बाय रेल कोच फॅक्टरी कपूरथला. तिरुपती विशाखापट्टणम डबल डेकर एक्सप्रेस. आता आपली गाडी पण सुटेल 2 मिनटामध्ये. आणि आपली गाडी सुटली की आपल्या गाडीचा डिपार्चर दाखवतो. आता पुढचं स्टेशन जे येईल ते सामलकोट आणि पिठापुरम, म्हणजे शिवाजीनगर आणि पुणे स्टेशन. एक साधारणतः 10 मिनटाचंच फक्त अंतर आहे सामलकोट नंतर. परत येताना म्हणजे 10 तारखेला आपण ज्यावेळेला पिठापूर आपली यात्रा संपून परत येऊ
त्यावेळेला सामलकोटवरनं आपण आपली ट्रेन पकडणार आहे. येतांची दुसरी ट्रेन आहे, ही ट्रेन नाही आहे आत्ताची, पण ती ट्रेन आपण सामलकोटला पकडणार आहोत. आता या ट्रेनचं डिपार्चर दाखवतो आणि मग सामलकोटला आपण भेटू आणि मग त्याच्यानंतर पिठापूरला आपला हा ट्रेन प्रवासाचा ब्लॉग समाप्त होईल. 7:15 डिपार्चर टाईम होतं, पण ती पलीकडे आलेली डबल डेकर आपण जी बघितली विशाखापट्टणमला जाणारी, तिरुपतीवरनं आलेली, ती गाडी पुढं काढल्यामुळे या गाडीला अजून आता 1-2 ते 3 मिनटं कमीत कमी थांबावं लागेल. गोदावरीला असेल मग, गोदावरीच्या तिथे एक दिसला. हो, गोदावरी अलीकडे गेलं ना, तिथे दिसलं. साईनगर, शिर्डी, काकीनाडा पोर्ट, भावनगर. आता 40 मिनिटांनी सामलकोट स्टेशन. सामलकोट हे तिथल्या शिवमंदिरासाठी अतिशय फेमस आहे. 5 ठिकाणी अशी शिवलिंगांची शिवमंदिरं आहेत, त्याच्यापैकी एक सामलकोट इथे आहे. आणि अशा रीतीने पिठापुरम म्हणजे पिठापूर रेल्वे स्टेशन आलं. आपला पुणे ते पिठापूर रेल्वेचा ब्लॉग इथे संपतो. याच्यानंतर आता आपल्याला पिठापूर मंदिर आणि आजूबाजूची सगळी मंदिरं, हा सगळे व्हिडिओ आपल्याला आता बघायला मिळतील. स्टेशनला उतरल्या SM टूर्सच्या ग्रुप फोटो काढायचा प्लॅन चालला बघा. इथे पिठापुरम मागे लिहिलेलं आहे, त्याच्या पुढे सगळ्यांना उभं करून ग्रुप फोटो.
परत एकदा परत एकदा चला मगाशी होतो चला आवाज द्या आव दूध दत्ता